पुस्तकाच्या पानांमध्ये इतिहास लिहिलेला असतो, परंतु मुखपृष्ठाचाही इतिहास असू शकतो का? निश्चितच. इसवी सन 800 ते 1260 या कालावधीत श्रीस्थानकावर राज्य केलेल्या शिलाहार राजघराण्याच्या इतिहासावर लिहिलेल्या शिलाहाराज ऑफ ठाणे आणि श्रीस्थानकाचे शिलाहार या पुस्तकांच्या मुखपृष्ठांची देखील एक मनोरंजक कथा आहे. त्याआधी माझा आणि शिलाहारांचा स्नेह कसा जुळून आला याबद्दलही थोडे सांगते. माझा जन्म, बालपण, शिक्षण हे सर्व मासुंदा तलावाच्याच म्हणजे आमच्या तळावपाळीच्या परिसरात गेले. माझी शाळा शिवसमर्थ विद्यालय तीही याच परिसरात आहे. पुढे मुंबई विद्यापीठात आधुनिक इतिहासाचे शिक्षण घेताना शिलाहारांचा परिचय कुठेच आला नाही. 1998 नंतर PhDच्या संदर्भात प्राचीन भारतातील पुराविलेखात दिसणाऱ्या स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यास करीत असताना शिलाहारांचा मोजका परिचय झाला होता. 2012 मध्ये आमच्या कल्याण शहरात वॉटर मीटर्सची वारंवार चोरी होत होती. या संदर्भात पोलिसांचा तपास चालू होता. मे 2012 मध्ये पोलिसांनी केलेल्या सतर्क शोधानंतर एका भंगाराच्या दुकानात त्यांना एका प्राचीन ताम्रपटाचा एक संच दिसून आला. तब्बल 5.5 किलोच्या तांब्याचे हे 3 पत्रे राजमुद्रेसह एका कडीमध्ये अडकवलेले होते. मी आणि माझे गुरु श्री शशिकांत धोपाटे यांनी पोलिसांच्या परवानगीने या ताम्रपटांची यथायोग्य छायाचित्रे घेतली. पुराविलेख विद्येतील धोपाटे सरांचा अभ्यास दांडगा आहे. याआधीच त्यांनी शिलाहारांच्या 2 ताम्रपटांचे यथायोग्य वाचन प्रसिद्ध केले होते. प्रस्तुत ताम्रपटाचा अभ्यास केल्यावर हे श्रीस्थानकाच्या शिलाहारांच्या राजघराण्यातील 12वा राजा चित्तराज याने दिलेले दानपत्र असल्याचे स्पष्ट झाले. प्राचीन भारतात पुण्यप्राप्तीसाठी वेळोवेळी जमिनी आणि गावे दान दिल्याचा उल्लेख अनेक ताम्रपटांमध्ये दिसून येतो. प्राचीन महाराष्ट्रात याचा सर्वात पहिला उल्लेख सातवाहन राणी नागनिका हिच्या नाणेघाट शिलालेखात दिसतो. चित्तराज याच्या बाबतीत यापूर्वी माहिती उपलब्ध होतीच. पुराभिलेख विद्येच्या नियमानुसार ज्या ठिकाणी एखादा शिलालेख किंवा ताम्रपट प्राप्त होतो त्याला त्या ठिकाणाचे नाव दिले जाते. या नियमानुसार चित्तराज याचे भोईघर, बांडूप, दिवे आगार, बर्लिन आणि चिंचणी हे ताम्रपट माहीत होते. शिलाहारांनी आपल्या ताम्रपटांमध्ये शक-संवत ही कालगणना वापरलेली आहे. त्यानुसार चित्तराजाचा काळ शक-संवत 941 ते शक-संवत 956 म्हणजेच इसवी सन 1019 ते इसवी सन 1034 या दरम्यान असावा. पुराभिलेख विद्येच्या नियमानुसार उपलब्ध पुराव्यांवर आधारित भाष्य करावे लागते. अशा वेळेस प्रत्येक राजाचा अचूक कार्यकाळ जाणून घेणे कठीण होते. त्याच्या कार्यकाळातील काही मोजकेच ताम्रपट किंवा शिलालेख उपलब्ध होतात. काही राजांची तर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या लेखांमध्ये दिलेल्या वंशावळीत फक्त नावांची नोंद केलेली दिसून येते. चित्तराजाच्या आधी त्याचा काका अरिकेसरी याने राज्य केले होते. त्याच्या कारकिर्दीतील फक्त एकच ताम्रपट उपलब्ध आहे. त्याला ठाणे ताम्रपट असे म्हणतात. याचीही माहिती खूप मनोरंजक आहे, मात्र त्याबद्दल पुढील मालिकेत सांगेन. चित्तराजाशी संबंधित सर्वात महत्त्वाचा उल्लेख अंबरनाथ येथील शिवमंदिरात आलेला आहे. अप्रतिम वास्तुवैभव असलेले हे मंदिर भूमिज शैलीतील भारतातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. या भव्य मंदिराचे स्वप्न चित्तराजाने पाहिले होते. दुर्दैवाने हे मंदिर पूर्णत्वास नेण्यास तो हयात नव्हता. या मंदिराचे स्वप्न त्याचा धाकटा भाऊ मुम्मुणी याने 27 जुलै 1061 रोजी पूर्ण केले. मंदिराच्या अंतराळातील तुळईवर या संदर्भात एक लेख लिहिलेला आहे. मंदिराबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा लेख मात्र ओबडधोबड अक्षरात कोरलेला आहे. आज आपल्याला तो लेख पाहता येत नाही. सुदैवाने या लेखाचे वाचन आधीच झाले आहे. याबद्दल विस्ताराने पुढील मालिकेत नक्कीच सांगेन. प्राचीन दानपत्रांमध्ये अनेकदा एक किंवा अनेक विद्वानांच्या समूहाला दान दिल्याच्या नोंदी आहेत. प्रत्यक्षात हा एक भव्य सोहळा असावा. दान प्राप्त केलेल्या विद्वानांना त्यांच्या मूळ गावाहून सन्मानपूर्वक राजधानीच्या ठिकाणी बोलावले जाईल. तिथे राजा, राजपरिवारातील सदस्य, महत्त्वाचे दरबारी अधिकारी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती
यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हे दानपत्र त्यांच्या हवाली केले जाईल. कदाचित त्यावेळी या दानपत्रावरील मजकुराचे वाचन देखील केले जात असावे. कल्याण ताम्रपटामध्ये 17 सप्टेंबर 1019 रोजी करहाटक म्हणजे आजच्या कराड येथील राम पंडिताला दान दिल्याची नोंद आहे. दान स्वीकारण्याकरिता त्याला श्रीस्थानक या राजधानीच्या ठिकाणी बोलावण्यात आले होते. 1000 वर्षापूर्वी आपल्या ठाणे शहरात एका भव्य सोहळ्यात त्याला हे दानपत्र दिले गेले असणार. त्याला दान दिलेले गाव आणि फळबाग पानाड म्हणजेच आजच्या अलिबाग जवळील पोयनाड येथे होती. तत्कालीन प्रथेनुसार राम पंडित हा पोयनाड येथे स्थायिक झाला असावा. काळाच्या ओघात हस्ते परहस्ते हा ताम्रपट कल्याणाच्या भंगाराच्या दुकानात कसा पोचला हे सांगता येणे केवळ अशक्य आहे. मात्र हा ताम्रपट 1000 वर्षापूर्वी झालेल्या या सोहळ्याचा, चित्तराजाचा आणि राम पंडिताचा साक्षी आहे. हा ताम्रपट प्रत्यक्ष हातात घेताना आलेला अनुभव शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. प्राचीन काळात ताम्रपटांना एका तांब्याच्या कडीमध्ये बांधले जात असे. त्यावर तांब्याची राजमुद्रा जोडली जात असे. हात जोडलेल्या स्थितीतील मानवी रूपातील गरुड ही शिलाहारांची राजमुद्रा होती. कडी तुटलेली किंवा तोडलेली असल्याने अनेकदा आपल्याला केवळ पत्रेच प्राप्त होतात. सुदैवाने कल्याणात मिळालेल्या ताम्रपटामध्ये ताम्रपट, त्याची कडी आणि राजमुद्रा या तीनही गोष्टी शाबूत होत्या. आज चित्तराज किंवा इतर कोणत्याही शिलाहार राजाचे चित्र किंवा शिल्प आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे 50 वर्षांनंतर प्रसिद्ध होणाऱ्या श्रीस्थानकाच्या शिलाहार राजांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी या राजमुद्रेशिवाय आणखी कोणते योग्य छायाचित्र असू शकते?